नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं महा एक्झाम पॉइंट आपल्या एज्युकेशनल यूट्यूब चॅनलवरती। तर विद्यार्थी मित्रांनो, आपला आजचा व्हिडिओचा भाग हा 52 आहे, ज्यामध्ये आपण शिक्षक पात्रता परीक्षा 2025 अर्थातच आपली टीईटी एक्झाम जी की मित्रांनो येत्या 23 नोव्हेंबर रोजी होणारी आहे। आणि आजपासून पाहिलं तर परीक्षा दृष्टिकोनातून फक्त आपल्याकडे शेवटचे आता 4 दिवस जे मित्रांनो शिल्लक राहिलेले आहेत। या 4 दिवसामध्ये आपण परिपूर्ण परीक्षाभिमुख असा संपूर्ण काय आपण सब्जेक्ट नेम मित्रांनो तुमची संपूर्ण काही प्रश्नांची या ठिकाणी मित्रांनो आपण तयारी करून घेत आहोत। बरेच विद्यार्थ्यांचे आपल्याला कमेंट देखील मिळाले आहेत की सर आमचा परीक्षेपूर्व अभ्यास झालेला नाही, तर या उर्वरित दिवसांमध्ये कशा प्रकारची आमची प्लॅनिंग असावी किंवा कोणत्या प्रकारच्या प्रश्नावर जे की फोकस करायला पाहिजे, असे अनेक सारे कमेंट्स आम्हाला त्या ठिकाणी पाहायला मिळालेले आहेत। तर मित्रांनो, आपण या उर्वरित दिवसांमध्ये परीक्षाभिमुखाशी संपूर्ण काही अतिशय महत्त्वाचे अतिसंभव प्रश्न आपण रेग्युलरली सब्जेक्टनुसार आपण या ठिकाणी कव्हर करत आहोत। त्यामुळे आपला प्रत्येक व्हिडिओ येणाऱ्या तुमच्या परीक्षेसाठी मित्रांनो अतिशय महत्त्वपूर्ण असणार असेल। व्हिडिओला तुम्ही शेवटपर्यंत आणि काळजीपूर्वक पहा। आणि जर तुम्हाला आपल्या व्हिडिओचे अपडेट वगैरे येत नसतील तर फटाफट आपल्या चॅनलला सबस्क्राइब करून घ्या, जेणेकरून तुम्हाला टीईटी व तसेच सर्व सेवा भरतीचे अपडेट सर्वात प्रथम पाहता येणारे असतील। आणि तुम्ही जर आपल्या टेलिग्राम ग्रुपमध्ये जॉईन झाला नसाल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपला टेलिग्राम ग्रुप देखील आहे, तिथून तुम्ही जॉईन करून घ्या। त्या ठिकाणी सर्व तुम्हाला अपडेट व लिंक्स आपण त्या ठिकाणी प्रोव्हाइड करून देत असतो। मित्रांनो, चला सुरू करू आपल्या आजच्या व्हिडिओच्या भागाला, जो की आपला आजचा व्हिडिओचा भाग आहे 52 मित्रांनो। तर यामधला आपला प्रश्न क्रमांक 1 असा आहे, जो की प्रश्न पहिला काय म्हणतो पहा, की खालीलपैकी रीती वर्तमान काळातील वाक्य ओळखा। आणि परीक्षेमध्ये तुम्हाला अजून एक गोष्ट सांगतो की परीक्षेमध्ये तुम्हाला या प्रकारचे सेम प्रश्न तुम्हाला जे की पाहायला मिळणारे असतील, ज्यामध्ये प्रश्न फक्त बदलून असेल पण जो स्वरूप आहे तो सेम या स्वरूपाचाच असणारा असेल। त्यामुळे प्रत्येक प्रश्न काळजीपूर्वक पहा। यामध्ये मी तुम्हाला प्रत्येक प्रश्नाचं स्पष्टीकरण देखील थोडक्यामध्ये सांगणार आहे, ते स्पष्टीकरण देखील लक्षात ठेवून घ्या। आणि हेच स्पष्टीकरण तुम्हाला जे आहे तुमच्या येणाऱ्या परीक्षेमध्ये कामाला पडणार असेल। तर प्रश्न आपला पहिला, खालीलपैकी रीती वर्तमान काळातील वाक्य ओळखायचं आहे। तर रीती वर्तमान काळ कायला म्हणतात, तर रीती वर्तमान काळामध्ये वर्तमान काळात एखादी क्रिया वारंवार करण्याची किंवा सवयीची रीत दर्शवली जाते, तो जे की दर्शवली जाते त्याला जे आहे रीती वर्तमान काळ असं जे आहे ते म्हटलं जातं। तर या ठिकाणी आपल्याला कोणत्या वाक्यामध्ये जे आहे जे की असं पाहायला मिळतं, तर याचं पर्यायी उत्तर जे की डी मध्ये आपल्याला पाहायला मिळतं। म्हणजेच काय, तर तो नेहमीच उशिरा येतो। तर या वाक्यामध्ये नेहमीच हे जे शब्द आलेला आहे आणि हे शब्द काय दर्शवतो, जे की एक सवय किंवा रीत ही दर्शवणारा जे की दाखवतो। म्हणून याचं उत्तर काय होणार असेल, जे की पर्याय नंबर ड। तर रीती वर्तमान काळातील वाक्य कोणतं होणार असेल, मग हे पर्याय नंबर ड। तर तुम्हाला यावर हमखास 1 ते 2 प्रश्न तुम्हाला पाहायला मिळणारे असतील, म्हणजे मिळणारच। कारण का आतापर्यंतचे जेवढे काही क्वेश्चन पेपर्स आपण अॅनलाइज केले, ज्यामध्ये PYQ बेस वगैरे सर्वच, त्यामध्ये तुम्हाला प्रत्येक याच्यामध्ये परीक्षेमध्ये रीती वर्तमान काळावर प्रश्न जे आहे ते पाहायला मिळालेलाच आहे मित्रांनो। तर यामध्ये फक्त एकच लक्षात ठेवायचं आहे की एखादा शब्दाची पुनरावृत्ती त्यामध्ये होत असेल किंवा होत असते, तर त्याला जे आहे थोडक्यामध्ये रीती वर्तमान काळ असं जे आहे ते म्हटलं, जसं की या वाक्यामध्ये नेहमीच हा जो आहे काय दर्शवतो, तर नेहमीच म्हणजे की एक दररोज होणारी क्रिया या ठिकाणी किंवा रीत दर्शवतो, म्हणून हे रीती वर्तमान काळ होणार असेल। पर्याय नंबर ड याचं उत्तर होईल। त्यानंतरचा पुढील आपला प्रश्न क्रमांक 2 असा आहे, विरुद्धार्थी चुकीची जोडी ओळखा। तर विरुद्धार्थी शब्द आहे त्या ठिकाणी याची चुकीची जोडी ओळखायची आहे, यापैकी कोणतं आहे, तर याचं जे उत्तर आहे ते आहे पर्याय नंबर ए, जे की प्रसाद विरुद्ध राजवाडा हे थोडक्यामध्ये चुकीची जोडी आहे। तर कशावरून, तर हे थोडक्यामध्ये दोन्ही समानार्थी शब्द आहेत। तर हे दोन्ही कसे आहेत, तर समानार्थी शब्द आहेत। तर विरुद्ध कसायला असायला पाहिजे होतं, जे की प्रसादच्या विरुद्धामध्ये जे की झोपडी किंवा कुटी असं जे थोडक्यामध्ये एक तत्सम शब्द असायला पाहिजे होता, परंतु या ठिकाणी राजवाडा हे जे आहे थोडक्यामध्ये जे की या प्रसाद या शब्दाचाच एक समानार्थी शब्द आहे। म्हणून पर्याय नंबर ए ची या ठिकाणी जे की बरोबर नाही आहे, चुकीची जोडी आहे। तर बाकी पाहिलं जे की कृतघ्न आणि कृतघ्ना हे संपूर्ण कृतज्ञ आणि कृतघ्न हे बरोबर आहे, गुळगुळीत आणि खडबडीत हे देखील बरोबर आहे, आणि शिक्षा बक्षीस हे देखील एकदम बरोबर विरुद्ध जोड्या आहेत, परंतु पर्याय नंबर 1 ची ही चुकीची जोडी आहे। त्यामुळे पर्याय नंबर ए याचं उत्तर जे की होणार असेल। आणि तुमच्या परीक्षेमध्ये देखील तुम्हाला ह्यावरचा प्रश्न एक पाहायला नक्कीच मिळणारा असेल मित्रांनो। त्यानंतरचा क्वेश्चन नंबर 3 असा आहे, शब्दशः होणाऱ्या अर्थापेक्षा भिन्न व विनिष्ट अर्थाने रूढ झालेल्या शब्दसमूहाला काय म्हणतात, तर काय म्हटलं जातं, तर याचं उत्तर आहे पर्याय नंबर ड, जे की वाक्यप्रचार असं जे आहे त्याला म्हटलं
जातं. तर थोडक्यामध्ये हे वाक्यप्रचाराची एक डेफिनेशन्स आहे, की वाक्यप्रचार म्हणजे असा शब्दसमूह ज्याचा शब्दांश अर्थ न घेता त्याला समाजात विशिष्ट व भिन्न अर्थाने जे की रूढ झालेला असतो. म्हणून पर्याय नंबर ड ह्याचं जे आहे ते उत्तर होणारं असेल. तर बरेच विद्यार्थी जे की अंतिम दिवसांमध्ये आपण जो टी-ई-टी टेस्ट सीरीजच्या बॅचवर आपला कुपन कोड दिलेला आहे त्या संदर्भाचे कमेंट्स करत होते. तर मित्रांनो तुम्हाला मी टी-ई-टी 15 हा जो कुपन कोड आहे जे की ऑलरेडी तुम्हाला सांगितलेला होता. तर हा ऑलरेडी अजून देखील हा टी-ई-टी कुपन कोड आपला जो आहे 50% ऑफचा तो ॲक्टिवेट आहे. तर ज्या विद्यार्थ्यांनी एनरोल केलं नसेल तर त्या विद्यार्थ्यांनी लगेचच्या लगेच आपल्या टेस्ट सीरीजच्या बॅचमध्ये एनरोल करून घ्या. कारण का त्यामध्ये तुम्हाला 150 पैकी किती गुण मिळतात, तर तुम्हाला त्यामध्ये 150 पैकी 60-70 गुण मिळत असतील आपल्या या त्या खऱ्या-खुऱ्या टेस्ट सीरीजमध्ये. तर मित्रांनो तुम्हाला त्या ठिकाणी परीक्षेमध्ये देखील 150 पैकीचा चांगला स्कोर कसा इम्प्रूव्ह करता येईल याबद्दल आपण त्यामध्ये तुम्हाला अतिशय सोप्या भाषेमध्ये व मित्रांनो अतिशय एकदम ट्रिक वाईज तुम्हाला त्या ठिकाणी आपण समजावून सांगितलेलं आहे. तर तुम्ही जर अजूनही आपली टेस्ट सीरीजची बॅच इनरोल केला नसाल तर या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपल्या ऑफिशियल ॲपची लिंक आहे. त्यामध्ये तुम्ही टी-ई-टी टेस्ट सीरीजच्या बॅचमध्ये जाऊन लगेचच्या लगेच बॅच इनरोल करून घ्या. कारण का परीक्षेपूर्वी आपण त्यामध्ये संपूर्ण काय अधिसंभव प्रश्न व त्यासोबतच तुम्हाला PYQ प्रश्नांचा आपण सराव त्या ठिकाणी परिपूर्ण करून घेतलेला आहे. त्यामुळे वेळ हा तुमच्याकडे खूप आणि खूप कमी आहे आणि आपल्या टी-ई-टी 15च्या देखील कुपन कोड आहे. त्यामुळे मित्रांनो तुम्ही त्या ठिकाणी आपल्या बॅचवर चांगला एक प्रकारचा तुम्ही डिस्काउंट घेऊन त्या ठिकाणी तुम्ही परिपूर्ण तयारीला त्या ठिकाणी लागू शकता. मित्रांनो तर ज्यांना कोणाला PYQ पेपर सोडवायचे आहेत खऱ्या-खुऱ्या पेपरचा अनुभव घ्यायचा आहे, तुमचा जर तुम्हाला अभ्यास तपासायचा असेल तर मित्रांनो त्या विद्यार्थ्यांनी लगेचच्या लगेच आपली टेस्ट सीरीजची बॅच जी आहे ती एनरोल करून घ्या. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्याची ऑफिशियली आपण लिंक जी आहे ती इंटिग्रेट करून दिलेली आहे. जर मित्रांनो तुम्हाला या परीक्षेमध्ये 90+ स्कोर येत असेल तर मित्रांनो तुम्हाला येणाऱ्या 23 नोव्हेंबरच्या परीक्षेमध्ये देखील 90+ स्कोर हा मित्रांनो तुम्ही इझिली गाठणारे असाल. कारण का त्यामध्ये PYQ पेपर्स प्लस एक्सपेक्टेड क्वेश्चन अशी दोन्ही पण आपण त्या ठिकाणी तुम्हाला तयारी करून घेतलेली आहे. त्यामुळे लगेचच्या लगेच आपली ॲप्लिकेशन डाउनलोड करा आणि तेथून चांगल्या उत्तम तयारीला लागा मित्रांनो. त्यानंतरचा क्वेश्चन नंबर 4 आपला असा आहे, धान्य पाकडण्याचे साधन या शब्दसमूहासाठी वापरला जाणारा एक अचूक शब्द ओळखा. तर धान्य जे आपण ज्यांना पाकडतो त्याच्यासाठी आपला एक शब्द निवडायचा आहे. तर याचं उत्तर आहे पर्याय नंबर ड, जे की त्याला सूप असं जे आहे ते म्हटलं जातं. तर हे धान्य पाकडण्यासाठी किंवा स्वच्छ करण्यासाठी वापरलं जाणारं एक पारंपरिक साधन आहे, जे की ग्रामीण भागातील सर्व विद्यार्थ्यांना महिलांना हे माहिती असेल. त्यानंतरचा प्रश्न आपला 5वा, की नवयाची नवलाई साऱ्यानेच वेड लावते. तर या वाक्यातील भाववाचक नाम ओळखा. तर या वाक्यातील आपल्याला भाववाचक नाम ओळखायचं आहे, की नवयाची नवलाई साऱ्यांनाच वेड लावते. तर यापैकी भाववाचक नाव कोणतं होणार असेल, जे की याचं पर्याय नंबर ब हे उत्तर होणारं असेल, जे की नवलाई. तर भाववाचक नाम पदार्थातील किंवा व्यक्तीतील भाव, गुण किंवा अवस्था दर्शवते. तर नवलाई म्हणजे की या ठिकाणी हा काय दर्शवतो, तर हा गुण दर्शवणारा शब्द आहे. म्हणून पर्याय नंबर ब याचं जे आहे ते उत्तर होणारं असेल. त्यानंतर आपला 6वा प्रश्न पुढील असा आहे, की पुढील अपूर्ण म्हण पूर्ण करा. तर अपूर्ण म्हण आहे जी की पूर्ण करायची आहे. अन्नछत्रात जाऊन डॅश डॅश डॅश. तर याचं काय उत्तर होईल, तर याचं उत्तर होईल ऑप्शन नंबर ए, जे की मिरपूड मागू नये. ही जी आहे एक म्हण आहे, जी की अन्नछत्रात जाऊन मिरपूड मागू नये अशी जी आहे याचं आपली थोडक्यामध्ये म्हण आहे. तर याचा काय अर्थ होतो, की एखाद्या ठिकाणी जी गोष्ट सहज उपलब्ध असेल त्यावर समाधानी राहावे, विनाकारण जास्त अपेक्षा ठेवू नये असा या म्हणीचा अर्थ होतो. म्हणून पर्याय नंबर ए याचं उत्तर थोडक्यामध्ये होणारं असेल. त्यानंतरचा क्वेश्चन नंबर आपला 7 असा आहे पुढील, ययाती या साहित्यकृतीचे लेखक कोण आहेत? तर ययाती या साहित्यकृतीचे लेखक कोण आहे? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर ब, जे की वि.स. खांडेकर हे जे आहे थोडक्यामध्ये ययाती या कादंबरीचे जे की लेखक आहेत. तर ययाती ही प्रसिद्ध साहित्यकृती वि.स. खांडेकर यांनी लिहिलेली असून त्यांना यासाठी ज्ञानपीठ पुरस्कार देखील सन्मानित करण्यात आलेला आहे. हे देखील लक्षात ठेवून घ्या. पर्याय नंबर ब याचं उत्तर होणारं असेल. त्यानंतरचा प्रश्न आपला 8वा असा आहे, प्रसिद्ध लेखक चित्र खानोलकर यांचे टोपण नाव कोणते? तर यांचं टोपण नाव कोणतं आहे असं म्हटलेलं आहे. तर याचं उत्तर आहे पर्याय नंबर क, जे की आरती प्रभू असं जे आहे यांचं टोपण नाव आहे. तर कवी आणि लेखक चित्र खानोलकर यांचं टोपण नाव हे आहे. पर्याय नंबर क याचं उत्तर होणारं असेल. त्यानंतरचा आपला 9वा प्रश्न, हो तर अगदी बरोबर 110 मोहरे होत्या. तर वाक्यप्रकार या ठिकाणी ओळखा. तर याचा वाक्यप्रकार ओळखायचा आहे कोणता होणार असेल, तर यामध्ये तुम्हाला या वाक्यामध्ये हो तर आणि अगदी बरोबर या शब्दांमुळे सकारात्मक व्यक्त केलेली आहे. म्हणून हा प्रश्नाचा कोणता होणार असेल, जे की होकारार्थी वाक्य या ठिकाणी होणार असेल, जे की पर्याय नंबर ब मध्ये पाहायला तुम्हाला या ठिकाणी मिळणार असेल. त्यानंतरचा प्रश्न आपला 10वा, वाऱ्याने हालते रान यातील रान या नामाचा लिंग ओळखा. तर या ठिकाणी काय करायचं आपल्याला, रान या नामाचं थोडक्यामध्ये लिंग ओळखायचं आहे. तर आता मराठीमध्ये लिंग ओळखण्यासाठी त्या शब्दापूर्वी
तो, ती किंवा ते हे सर्वनाम लावून पाहावे लागते आपल्याला. तेव्हा जे आहे आपल्याला त्या ठिकाणी ते कोणत्या जे की नाम जे काही लिंगाचा प्रकार आहे तो त्या ठिकाणी आपल्याला ओळखता येतो. तर रान साठी जे आपण काय म्हणतो जे की ते रान असं जे आहे ते आपण म्हणतो. म्हणून हे काय होणार असेल जे की थोडक्यामध्ये नपुंसक लिंगी जे की होणार असेल. म्हणून पर्याय नंबर याचं ए हे उत्तर होणार असेल. समजा एखाद्या शब्दासमोर ती होत असेल तर ती बसत असेल तर ती स्त्रीलिंगी होणार असेल. तो बसत असेल तर तो पुल्लिंगी होणार असेल आणि ते जर बसलं तर ते नपुंसक लिंगी होणार असेल. म्हणून पर्याय नंबर ए याचं उत्तर होणार असेल. त्यानंतरचा क्वेश्चन नंबर 11वा, सर्वनामाचे एकंदर किती प्रकार पडतात? तर सर्वनामाचे एकंदर किती प्रकार पडतात? तर याचं उत्तर आहे पर्याय नंबर जे की ब, 6 प्रकार जे आहे सर्वनामाचे पडतात. तर मराठी व्याकरणाप्रमाणे सर्वनामाचे एकूण 6 प्रकार पडतात, ज्यामध्ये पुरुषवाचक दर्शक, संबंधी, प्रश्नार्थक, सामान्य किंवा अनिश्चित म्हणतो आणि जे की आत्मवाचक हे संपूर्ण जे आहे थोडक्यामध्ये सर्वनामाचे प्रकार आहेत. तर पर्याय नंबर याचं ब हे उत्तर होणार असेल. त्यानंतरचा आपला पुढील प्रश्न जे की उत्तरावर आधारित आहे. तर उत्तरावर आधारित मित्रांनो जेवढे काही प्रश्न त्या ठिकाणी तुम्हाला परीक्षेमध्ये विचारले जातील त्यावर मित्रांनो तुम्हाला एकही मार्क मिस होऊ द्यायचा नाही. इतरत्र कुठे चुकला तर काही हरकत नाही, परंतु जो उतारा असतो, उतारा आणि जे काही कविता असतात त्या ठिकाणी तुम्हाला कविता देखील येईल आणि उतारा देखील येणार असेल. यावर साधारणतः 5-5 प्रश्न तुम्हाला विचारले जातात आणि यावरचा तुम्हाला एकही प्रश्न हा मिस करायचा नाही, कारण का यापैकी जर तुमचा मार्क चुकला तर मित्रांनो तुम्हाला खूप कमी मार्क्स त्या ठिकाणी येणार असेल. आणि आपली जी टेस्ट सिरीजची बॅच आहे त्यामध्ये तुम्हाला संपूर्ण काही खऱ्याखुऱ्या पेपरसारखा 150 प्रश्न 150 गुणाचे, ज्यामध्ये उतारा त्यासोबत तुम्हाला कविता यावर सर्व काही आपण तुमची परिपूर्ण प्रॅक्टिस करून घेतलेली आहे. तर उतारा हा तुमच्या स्कोर वाढवण्यासाठी अतिशय इम्पॉर्टंट असतो. त्यामुळे उतारा सर्वात प्रथम तर हा काळजीपूर्वक वाचून घ्यायचा असतो. त्यानंतर जे आहे या उतारावर आधारित तुम्हाला सर्व काही खाली प्रश्न जे आहे ते सोडवायची असतात. तर या ठिकाणी तुम्ही गृहीत धरा की मी हा उतारा वाचलेला आहे, कारण का उतारा वाचत बसला तर आपला व्हिडिओ खूप हा लेंथी होणार असेल. त्यामुळे उतारा आपण वाचला असा गृहीत धरू. त्यानंतर यावरच्या आधारित जे मी तुम्हाला अचूक उत्तरे या ठिकाणी सांगेल. तर या उताऱ्यातून आपला प्रश्न क्रमांक असा पहिला पडतो की उताऱ्यातून उतारा लेखकाची कोणती विशेष वृत्ती अधोरेखित झाली आहे? तर या ठिकाणी तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर जे की क, आवडती पुस्तक हृदयाच्या कप्यात जाणे हे जे आहे थोडक्यामध्ये या ठिकाणी जे की अधोरेखित झालेली आहे. पर्याय नंबर क याचं उत्तर होणार असेल. त्यानंतर आपला पुढील प्रश्न 13वा की तिरुवल्लूर याच्या पुस्तकाला कोणती उपमा दिली आहे? तर तिरुवल्लूर यांच्या पुस्तकाला तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर ब, जे की आयुष्य संहिता ही जी आहे थोडक्यामध्ये उपमा जी आहे ती दिलेली आहे. तर उतारामध्ये म्हटलं आहे तिरुवल्लूर यांचे थिरुकुल्लूर हे पुस्तक म्हणजे एक उत्कृष्ट आयुष्य संहिता आहे असं म्हटलेलं आहे. म्हणून पर्याय नंबर ब याचं उत्तर होणार असेल. त्यानंतरचा 14वा प्रश्न, उत्तरातील कोणता शब्द एखाद्या पत्रात मायना म्हणून लिहिता येतो? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर क, जे की आदरणीय हा जो शब्द आहे थोडक्यामध्ये मायना म्हणून लिहितो. तर पत्र लिहिताना ज्या व्यक्तीला पत्र लिहितो त्या व्यक्तीला सन्मान देण्यासाठी आदरणीय हा शब्द मायना म्हणून जे आहे ते वापरला जातो. म्हणून पर्याय नंबर क याचं उत्तर होणार असेल. त्यानंतरचा पुढील प्रश्न आपला 15वा असा आहे, उत्तरातील नोबेल पुरस्कृत लेखक कोण? तर या उत्तरामध्येच त्यांचं नाव जे की उल्लेख केलेला आहे. तर याचं उत्तर आहे पर्याय नंबर ड, जे की डॉक्टर अलेक्स कॅरेल हे जे थोडक्यामध्ये नोबेल पुरस्कृत लेखक आहेत. म्हणून पर्याय नंबर ड याचं उत्तर होणार असेल. त्यानंतरचा आपला 16वा प्रश्न असा आहे, कमळ या शब्दाचा समानार्थी नसलेला शब्द कोणता? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर जे की ए, पद्मा हा जो आहे थोडक्यामध्ये जे की कमळ या शब्दाचा समानार्थी नसलेला शब्द यापैकी आहे. तर पद्मा हे लक्ष्मी देवीचे किंवा स्त्रीचे एक नाव आहे. तर कमळ या फुलाचं समानार्थी जे की सरोज, पंकज, राजू इत्यादी थोडक्यामध्ये आहेत. म्हणून पर्याय नंबर ए याचं उत्तर होणार असेल. त्यानंतर 17वा प्रश्न, उजडले तेव्हा सकाळचे 6 वाजले होते यातील जे की उजडले या क्रियापदाचा प्रकार या ठिकाणी कोणता आहे? तर या ठिकाणी क्रियापदाचा प्रकार ओळखायचा आहे. तर याचं उत्तर जे आहे ते की पर्याय नंबर ए, जे की भावकर्तक क्रियापद होणार असेल. तर कशावरून? तर भावकृतक क्रियापदमध्ये क्रियापदाचा कर्ता वाक्यात स्पष्ट नसतो, तो क्रियापदाच्या अर्थामध्येच सामावलेला असतो. उदाहरणामध्ये या ठिकाणी जो काही उजडले या ठिकाणी जे आहे जे की उजडले, मावळले, गडगडते हे संपूर्ण जे आहे जे की भावार्थ जे की भावकर्तक क्रियापदाचे याच्यामध्ये वापरले जाणारे शब्द आहेत. त्यामुळे या ठिकाणी पर्याय नंबर ए याचं जे आहे ते उत्तर होणार असेल. तर मित्रांनो हे झाले आता मराठी व्याकरणाचे जे काही बेसिक क्वेश्चन्स आहेत या टॉपिकवरची विचारली जाणारी. आता जे पुढील क्वेश्चन आहेत ते आता आपण पाहू इंग्लिश ग्रामर
ग्रामरशी की नेमकं इंग्लिश ग्रामरमध्ये तुम्हाला कोणत्या प्रकारचे प्रश्न जे आहेत ते विचारले जातात. आणि इंग्लिश ग्रामरचे प्रश्न सोडवते वेळेस सर्व काही काळजीपूर्वक तुम्ही प्रश्न सोडवत चला, कारण का त्यामध्ये बरेच प्रश्न असे असतात जे की तुम्हाला कन्फ्यूज करणारे असतात. जसं की या ठिकाणी तुम्हाला प्रश्न क्रमांक आपला 18वा जो की कन्फ्युजिंग करणारा हा प्रश्न आहे, ज्यामध्ये सिटिंग जे काही सेंटेन्स अरेंजमेंटचा हा प्रश्न आहे तो या ठिकाणी आपल्याला प्रथमतः विचारलेला आहे. या ठिकाणी काय म्हटलेलं आहे, द सेंटेन्स बिलो इज नॉट अरेंज्ड इन अ प्रॉपर ऑर्डर. या ठिकाणी सेंटेन्स जो की प्रॉपर ऑर्डरमध्ये नाही आहे आणि त्याला जे आहे तुकडेमध्ये जे की त्याला डिवाइड केलेलं आहे, तर त्याला जे आहे आपल्याला थोडक्यामध्ये एक प्रॉपर सेंटेन्स क्रिएट करायचा आहे. तर यामध्ये पहिलं जे आहे जे की ए, माधव एक्सटेंड इट टू हिज फ्रेंड. ब आहे हु हॅड राइज्ड आणि सी आहे बॅक टू देम स्ट्रीम आणि ड आहे विथ अ फॉलन ब्रांच. तर या प्रकारे आपल्याला थोडक्यामध्ये जे की डिवाइड करून याला दिलेले काही शब्द आहेत तर यांना एकत्रित करून आपल्याला एक अर्थपूर्ण वाक्य क्रिएट करायचा आहे. तर यामध्ये आपल्याला योग्य तो तर्क लावायचा आहे. त्यानंतर या ठिकाणी आपलं वाक्य निर्माण करायचं आहे. तर वाक्याची सुरुवात नेहमी कर्ता प्लस क्रियापद असलेल्या भागाने होईल. तर या ठिकाणी कर्ता प्लस क्रियापद असलेला भाग कोणता आहे, तर यामध्ये जे की पर्याय नंबर एचाच आहे. थोडक्यामध्ये माधव एक्सटेंड इट टू हिज फ्रेंड या ठिकाणी जे की आपला कर्ता आणि क्रियापद जे की पाहायला मिळणार असेल. त्यानंतर पुढे काय म्हटलेलं आहे जे की यानंतर जे ए, आता हे झालं कर्ता क्रियापद, त्यानंतर जे की बी याने यामधलं योग्य कोणतं आहे, त्यानंतर काय येणार असेल, त्यानंतर येणार असेल जे की एक्सटेंड. या ठिकाणी जे काय आले महादेव सुरुवातीला आलेला आहे एक्सटेंड इन टू हॅज फ्रेंड हु हॅड राईज. ए नंतर काय येईल मग, त्यानंतर त्यानंतर जे की हु हॅड राईज बॅक टू देम स्ट्रीम हे येणार असेल आणि त्यानंतर जे की डी पर्याय आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळणार असेल. थोडक्यामध्ये सांगायचं झालं यामध्ये जो याचा जो क्रम लागत आहे तो क्रम आपल्याला व्यवस्थितरित्या क्रम येणं अतिशय इम्पॉर्टंट आहे. यामध्ये एनेच आपण जे काही कर्त्याचा भाग घेतला, त्यानंतर फ्रेंड हु हॅड राईज्ड म्हणजे की फ्रेंड नंतर लगेच आपण बी घेतलं, त्यानंतर राईज्ड बॅक टू द स्ट्रीम म्हणून या ठिकाणी सी पर्याय घेतला आणि त्यानंतर शेवटी जे आहे विथ अ फॉरेन ब्रांच या ठिकाणी घेतलेलं आहे. तर आता वाक्य आपला कसं बनणार असेल यामध्ये जे की माधव एक्सटेंड इट टू हिज फ्रेंड हु हॅड रेस्ड बॅक टू द स्ट्रीम विथ अ फॉलन ब्रांच. ह्या प्रकारे जे आहे थोडक्यामध्ये हे वाक्य आपलं येणारं असेल, जे की पर्याय नंबर ब हे याचं उत्तर जे आहे थोडक्यात होणारं असेल. तर सेंटेन्स अरेंजमेंटमध्ये जे काही सेंटेन्स आपल्याला देतात परंतु सुरुवातीला जो आपला कर्ता आहे त्याचा भाग आपल्याला प्रथमतः घ्यावा लागणार असेल, त्यानंतर संपूर्ण काही आपल्याला क्रमवारीनं त्या ठिकाणी मांडणं अतिशय इम्पॉर्टंट आहे. त्यामुळे याचं जे पर्याय नंबर जे की ब हे उत्तर होणारं असेल. त्यानंतरचा आपला पुढील प्रश्न जो की प्रश्न क्रमांक 19 आहे. प्रश्न क्रमांक 19 काय म्हणतो पहा, चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह फॉर द गिवन डायरेक्ट स्पीच. या ठिकाणी आपल्याला डायरेक्टचं इनडायरेक्टमध्ये कन्वर्ट करायचं आहे. तर यामध्ये पहिलं जो काय आपल्याला वाक्य दिलेलं आहे, हेल्प हेल्प शाउटेड द वुमन. तर या ठिकाणी एक वुमन आहे जी की हेल्प हेल्प असं शाउटेड करत आहे म्हणजे की ती ओरडत आहे. तर यामध्ये आपल्याला थोडक्यामध्ये जे की हेल्प हेल्प हे जे आहे आता याला आपल्याला इनडायरेक्टमध्ये कन्वर्ट करते वेळ जे काही इनडायरेक्ट स्पीचमध्ये कन्वर्ट करते वेळ जे की कोणत्या प्रकारे करायचं आहे हे आपण या ठिकाणी पाहू. तर याचं जे उत्तर आहे ते आहे पर्याय नंबर ए म्हणजे की बोथ ए अँड 3 हे होणार असतील. तर यामध्ये जे की पहिल्यामध्ये जे आपल्याला पाहिलं ज्यामध्ये द वुमन शाउटेड फॉर हेल्प ह्या प्रकारे देखील होऊ शकतं, कारण का हेल्पचे जे की रिपोर्टेड फॉर्म असं जे आहे थोडक्यामध्ये असतं म्हणून. त्यानंतर तिसरं पर्याय कशामुळे आहे, कारण का द वुमन शाउटेड दॅट समवन शुड हेल्प हर हे या ठिकाणी काय येणार असेल, कारण जे की ही देखील इनडायरेक्ट फॉर्ममध्ये आहे म्हणून जे आहे हे ठिकाणी हे योग्य आहे म्हणून पर्याय नंबर याचं ये जे आहे ते उत्तर होणार असेल. त्यानंतर आपला पुढील प्रश्न असा आहे जो की प्रश्न 20वा काय म्हणतो पहा. प्रश्न 20वा हा देखील प्रश्न थोडक्यामध्ये इझीच आहे. चूज द अल्टरनेटिव्ह विच कॅन करेक्टली सबस्टिट्यूट द अंडरलाइन्ड पार्ट ऑफ द सेंटेन्स. या ठिकाणी जो काय अंडरलाइन्ड भाग आहे त्याचा आपल्याला सबस्टिट्यूट या ठिकाणी शोधायचा आहे. ही सिट्स इन अ सम ऑफ मनी एव्हरी वीक फॉर हिज ओल्ड एज. तर या ठिकाणी असं वाक्य आहे. तर यामध्ये सेट्स असाइड या ठिकाणी आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतं. तर सेट्स असाइड हा याचा जर थोडक्यामध्ये अर्थ होतो जे की पैसा वाचवणे किंवा भविष्यासाठी राखून ठेवणे असा याचा अर्थ होतो म्हणून पर्याय नंबर याचं जे की काय उत्तर होणार असेल, जे की क हे याचं उत्तर थोडक्यामध्ये होणारा असेल. तर सी पर्याय याचं अचूक उत्तर आहे. त्यानंतरचा 21वा प्रश्न आपला पुढील फिल इन द ब्लँक विथ अ करेक्ट अल्टरनेटिव्ह. तर या ठिकाणी जो अल्टरनेटिव्ह वापरून आपल्याला या ठिकाणी करेक्ट फॉर्म न्यायचा आहे. तर यामध्ये आपल्याला सहसंबंधामध्ये 2 शब्द आलेले आहेत ज्यामध्ये काऊ कॅफ आणि जे डिअर आहे तर डिअरचं काय होणार असेल. तर या ठिकाणी काऊ म्हणजेच काय तर गाय होतो आणि त्यानंतर तिच्या बाळाला आपण काय म्हणतो जे काफ असं जे आहे ते म्हणतो. तर याचप्रमाणे आपल्याला
डिअर म्हणजे हरिण आणि त्या हरणीच्या पिल्ल्याला किंवा बाळाला काय म्हणतात, त्या हरणीच्या पिल्ल्याला काय म्हटलं जातं, त्याला फॉन असं जे आहे ते म्हटलं जातं, जे की फॉन असं जे आहे ते म्हणतात, जे की पर्याय नंबर ए मध्ये आपल्याला पाहायला मिळणारं असेल. म्हणून पर्याय नंबर ए याचं उत्तर होणारं असेल. त्यानंतरचा आपला क्वेश्चन नंबर 22, चूज द करेक्ट WH क्वेश्चन्स फ्रॉम द फॉलोइंग. तर या ठिकाणी WH क्वेश्चन्स आपल्याला जे की शोधायचा आहे. तर WH क्वेश्चन्स बनवण्याची योग्य रचना कशी आहे, तर सुरुवातीला WH वर्ड असतात, ज्यामध्ये व्हॉट, वाय, विच असं काही असू शकतं, पण यामध्ये आपल्याला सर्वांमध्ये वाय हे कॉमन दिसतं म्हणून आपण वाय घेऊ. तर यामध्ये वाय येईल प्लस मॉडल वर्ब असतात, जसं की यामध्ये कुड, शुड असे काही असतात, परंतु यामध्ये आपल्याला मॉडल वर्ब काय पाहायला मिळत आहे, तर यामध्ये मॉडल वर्ब आपल्याला जे थोडक्यामध्ये जे की कुड हे पाहायला मिळत आहे. त्यानंतर सब्जेक्ट येतं, त्यानंतर नॉट प्लस मेन वर्ब प्लस ऑब्जेक्ट या ठिकाणी येत असतं, जे की आपल्याला या ठिकाणी पर्यायामध्ये काय दिसतं, तर याचं जे उत्तर आहे जे की सी मध्ये पाहायला मिळणार असेल. व्हाय कुड ही नॉट क्लाइंब द ट्री, या प्रकारे हे वाक्य बनणारं असेल, जे की पर्याय नंबर सी हे उत्तर होणारं असेल. त्यानंतरचा क्वेश्चन नंबर आपला 23वा, चूज द करेक्ट अँटोनिम ऑफ द गिवन वर्ड. तर या ठिकाणी आपल्याला जो आहे करेक्ट आपल्याला गिवन या ठिकाणीचा विरुद्धार्थी शब्द या ठिकाणी सांगायचा आहे, जे की पर्याय नंबर याचं काय होणार असेल, जे की वर्ड कोणता आहे आपल्या या ठिकाणी दिलेला, जो की थोडक्यामध्ये डिसेमल हा थोडक्यामध्ये हा शब्द आहे, जो की या ठिकाणी आलेला नाही आहे, तर मी लिहितो. तर डिसेमल या शब्दासाठी आपल्याला जे की अचूक पद्धतीचा जो या ठिकाणी पर्याय सांगायचा आहे. तर डिसमल म्हणजेच काय, थोडक्यात उदास किंवा निराशक जन असा असेल, तर त्याचा विरुद्धार्थी शब्द काय होणार असेल, जे की चीअरफुल, म्हणजे की चीअरफुल हा होणारा असेल, म्हणजे की आनंदित, प्रलोभित असा ज्या थोडक्यामध्ये याचा अर्थ होतो. म्हणून पर्याय नंबर ड हे याचं उत्तर थोडक्यात होणारं असेल. त्यानंतरचा क्वेश्चन नंबर आपला 24 असा आहे परत, जे की आयडेंटिफाय विच पार्ट ऑफ द सेंटेन्स हॅज इरर. तर या ठिकाणी ज्या भागामध्ये इरर आहे तो भाग या ठिकाणी आपल्याला सांगायचा आहे. तर यामध्ये 4 भाग आपल्याला एका सेंटेन्स करून दिलेले आहेत, जे की डिस्पाइट ऑफ हिज बिईंग गिवन ही बिईंग द बेस्ट मेडिकल ट्रीटमेंट ही सकेम टू द डेथ, आणि डी आहे जो की नो इररचा या ठिकाणी आहे. तर यापैकी काय आहे यामधलं उत्तर, तर याचं उत्तर आहे जे की पर्याय नंबर ए, जे की जी काही डिस्पाइट हे जे थोडक्यामध्ये होणार असेल. तर डिस्पाइट या शब्दासोबत ऑफ हे शब्दप्रयोगी जे काही अवयय आहे, त्याला प्रिपोजिशन आपण म्हणतो, हे वापरले जात नाही. योग्य रचना, डिस्पाइट हिज बिंग गिवन किंवा इन अ स्पाइट ऑफ हिज बिंग गिवन अशी जी आहे ते असायला पाहिजे होते. म्हणून पर्याय नंबर ए याचं जे आहे ते उत्तर होणारं असेल. त्यानंतरचा क्वेश्चन नंबर आपला 25वा, जो की इंग्लिशमध्ये आपण पॅसेजवर आधारित प्रश्न पाहणार आहोत. तर इंग्लिशमध्ये देखील तुम्हाला पॅराग्राफ हा थोडक्यामध्ये पाहायला मिळणार असेल. तर पॅराग्राफ हा दोन्हीमध्ये मराठी भाषा असो किंवा इंग्लिश भाषा असो, त्यामध्ये तुम्हाला पॅराग्राफ हा स्कोरिंगसाठी अतिशय महत्त्वाची भूमिका असणार आहे. त्यामुळे पॅराग्राफ जसं की मी तुम्हाला वर सांगितलेलं होतं, पॅराग्राफ हा तुम्हाला अतिशय काळजीपूर्वक वाचून घेणं अतिशय इम्पॉर्टंट आहे. त्यानंतरच तुम्हाला याच्या खाली उत्तरे जी आहेत ती सोडायची असतात. तर यावरचा पॅराग्राफवरचा प्रश्न आहे आता हा. तर प्रश्न कसा आहे की पिडियाट्रिशियन्स इज डॅश. तर या ठिकाणी पिडियाट्रिशियन्स जे कोणाला म्हटलं जातं किंवा त्यांचं काय काम आहे, तर पिडियाट्रिशियन्स म्हणजे ज्याला आपण बालरोग तज्ज्ञ असं म्हणतो. तर याचं उत्तर होईल जे की पर्याय नंबर ए, जे की अ चाइल्ड स्पेशलिस्ट असं जे जे आहे थोडक्यामध्ये त्यांचं होणार असेल. त्यानंतरचा क्वेश्चन नंबर 26 आपला, द पॅसेज इज अबाउट. तर हा पॅसेज जो आहे वर दिलेला तो कशाच्या संदर्भात आहे किंवा कशाची भूमिका सांगतो, तर याचं उत्तर आहे पर्याय नंबर जे की यापैकी जे की ब हे उत्तर होणारं असेल. डे केअर फॉर बेबीज, म्हणजे की हा पॅरेज जो आहे किंवा हा उतारा आहे, लहान मुलांची काळजी कशी घ्यावी, विशेषतः ते इतर बाळांसोबत कसे जास्त सुरक्षित राहतात याबद्दलचा हा थोडक्यामध्ये आहे. म्हणून पर्याय नंबर ब याचं उत्तर होणारं असेल. त्यानंतरचा आपला क्वेश्चन नंबर 27 आहे, अकॉर्डिंग टू द पॅसेज टू प्रोव्हाइड केअर फॉर देअर बेबीज वर्किंग पॅरेंट शुड डॅश या ठिकाणी असं आलेलं आहे. तर या ठिकाणी हा देखील पॅसेजवरचा प्रश्न आहे. तर याचं जे उत्तर आहे ते आहे ऑप्शन नंबर अ, फाइंड अ प्रायव्हेट होम विथ अदर इन्फॅन्ट्स. या ठिकाणी तर उतार्यामध्ये द आयडियल वे टू केअर फॉर बेबीज अंडर 3, म्हणजे की 3 वर्षाखालील बाळांची काळजी घेण्याचा सर्वोत्तम मार्ग म्हणजे की इन अ प्रायव्हेट होम विथ सेव्हरल बेबीज टुगेदर, म्हणजे की खाजगी घरात इतर अनेक बालकांसोबत याचा या उल्लेख जो आहे थोडक्यामध्ये केलेला आहे. म्हणून पर्याय नंबर ए याचं उत्तर होणारं असेल. त्यानंतरचा क्वेश्चन नंबर आपला 28वा, डॉक्टर बेंजामिन स्पोक. तर डॉक्टर बेंजामिन स्पोक या संदर्भाचं एक सेंटेन्स आहे. तर हे काय आहे, तर पर्याय नंबर क, जे की राईट बुक्स ओ बेबीज. तर राईट बुक्स ओ बेबी, तर उतार्यामध्ये डॉक्टर बेंजामिन स्पोक यांचा उल्लेख वेल नाउन द पिडियाट्रिशियन अँड ऑथर ऑफ अ बुक
अबाउट बेबीज म्हणजे की बालकावरील जे काही लहान लेकरं आहेत बालकावरील पुस्तकांचे प्रसिद्ध हे लेखक असा केलेला आहे, म्हणून पर्याय नंबर क याचं उत्तर होणार असेल. त्यानंतरचा प्रश्न 29 आपला, अ बेबी इज लाईकली टू फील मोर ॲट इझी विथ, तर या ठिकाणी असा प्रश्न आहे. तर याचं उत्तर आहे पर्याय नंबर जे की क म्हणजे की सी ॲन इन्फॅन्ट याचं उत्तर होणारं असेल. तर थोडक्यामध्ये बेबीज फील मोर कम्फर्टेबल अराउंड अदर बेबीज दॅन विथ अ स्ट्रेंज अडल्ट्स म्हणजे की जे काही लहान लेकरं असतात किंवा बालकांना अनोळखी प्रौढपेक्षा इतर बालकांसोबत जास्त सुरक्षित वाटते, म्हणून पर्याय नंबर क याचं उत्तर होणारं असेल. त्यानंतर क्वेश्चन नंबर 30 आउट ऑफ द गिवन वर्ड्स वन वर्ड इज मिसस्पेल्ड, फाइंड अ मिसस्पेल्ड वर्ड. या ठिकाणी एक वर्ड आपला चुकीचा दिलेला आहे, तो या ठिकाणी आपला शोधून काढायचा आहे. तर यापैकी कोणता जो की वर्ड या ठिकाणी जो की चुकीचा या ठिकाणी दिलेला आहे. तर चुकीचे शब्द पहा तुम्हाला भरपूर परीक्षेमध्ये येतात आणि यामध्ये तुम्हाला अजिबात ही चूक या ठिकाणी करायची नाही आहे, कारण का चूक जर यामध्ये केला तर यामध्ये देखील 1 मार्क हा गमवता. तर यापैकी पर्याय नंबर याचं ए जे आहे ते उत्तर होणारं असेल, जे की बॅटॉन. तर बॅटॉन हा जो शब्द आहे यामध्ये जी योग्य स्पेलिंगमध्ये जे की डबल टी येत नाही तर फक्त सिंगल टी येते. तर या ठिकाणी हे देखील लक्षात ठेवून घ्या, BATON. तर ह्या प्रकारे हा बॅटॉन हा म्हणजे की काठी यासाठी हा शब्द आहे. तर या ठिकाणी आपल्याला डबल टी पाहायला मिळत आहे, त्यामुळे या ठिकाणी हा चुकीचा शब्द आहे. योग्य स्पेलिंग कशी आहे तर BATON. बॅटन म्हणजेच काय तर काठी हे जे असा अर्थ होतो आणि बटन म्हणजे की आपल्या शर्टचं बटन आपण त्यासाठी बटन हा शब्द वापरतो, परंतु हा जो शब्द या ठिकाणी थोडक्यामध्ये मिस स्पेलिट आहे, म्हणून हे पर्याय नंबर ए याचं उत्तर होणार असेल. तर बाकी कॉन्फिडेंट, ग्लूम, इनक्रेडिबल हे संपूर्ण बरोबर शब्द आहेत. त्यानंतरचा 31वा प्रश्न, चूज द ऑड मॅन आउट. या ठिकाणी आपल्याला ऑड मॅन आउट शोधायचं आहे या ठिकाणी. तर याचं उत्तर आहे पर्याय नंबर ड जे की पर्याय नंबर ड हे याचं उत्तर होणार असेल, जे की बरे. तर बरे याचा अर्थ होतो बरे म्हणजे की जमिनीतील बीड, अ होल डग बाय अन ॲनिमल. जे प्राणी जे जमिनीमध्ये होल करतात त्याला जे आहे बरे असं जे म्हटलं जातं. तर बाकी जे आहेत पर्याय नंबर ए बी सी जे की स्विक म्हणजे स्विक, निग आणि ट्रम्पेट हे संपूर्ण प्राण्यांचे एक आवाज आहेत, म्हणून हे संपूर्ण एक आहेत आणि हे थोडक्यामध्ये यामध्ये गटातनं बसणारं आहे, म्हणून पर्याय नंबर ड याचं उत्तर होणारं असेल. त्यानंतरचा क्वेश्चन 32 चूज द मोस्ट सुटेबल वन वर्ड फॉर द गिवन एक्सप्रेशन्स. या ठिकाणी अ ट्रेडिशनल शॉर्ट स्टोरी दॅट टीचर्स अ नॉर्मल लेसन स्पेशली वन विथ ॲनिमल ॲज अ कॅरेक्टर. तर या ठिकाणी वन वर्ड सबस्टिट्यूशन या ठिकाणी आहे आपल्याला, जे की या ठिकाणी सांगायचं आहे. तर याचं जे उत्तर आहे ते आहे ऑप्शन नंबर ब जे की फेबल म्हणजेच काय तर बोधपर कथा. तर मोरल स्टोरी विशेषतः प्राणी पात्र असलेली जे की स्टोरी त्याला जे म्हटलं जातं, म्हणून पर्याय नंबर ब याचं जे आहे ते उत्तर होणारं असेल. त्यानंतरचा क्वेश्चन नंबर आपला 33 फिल इन द ब्लँक विथ द बेस्ट अल्टरनेटिव्ह. या ठिकाणी फिल इन द ब्लँक करायचा आहे बेस्ट अल्टरनेटिव्ह सोबतचा. द रूम इज डॅश टू अकॉमोडेट ऑल. तर या ठिकाणी उत्तर होईल जे की पर्याय नंबर ड जे की लॉर्ज इनफ. तर इनफ म्हणजेच काय तर पुरेसे या शब्दाचा वापर करावा लागतो, कारण का यामध्ये ॲडजेक्टिव्ह किंवा ॲडवर्ब्स प्लस इनफ या ठिकाणी येत असतं. तर इनफ प्लस नाऊन या ठिकाणी आहे. येथे लॉर्ज हे जे आहे या विशेषण आहे जे की ॲडजेक्टिव्ह आहे, म्हणून त्याची योग्य रचना लॉर्ज इनफ अशी जी आहे थोडक्यामध्ये आहे, म्हणून पर्याय नंबर ड याचं उत्तर होणारं असेल. त्यानंतर आपला प्रश्न 34 चूज द प्रॉपर आर्टिकल और एक्स इफ नो आर्टिकल इज रिक्वायर्ड. तर एक्स कुठं वापरायचं आहे जेव्हा आर्टिकलची गरज नसेल त्या ठिकाणी वापरायचं आहे. माय फादर हु इज डॅश टीचर गोज टू डॅश स्कूल इन द मॉर्निंग. या ठिकाणी दोन्हीपैकी कोण्या ठिकाणी आर्टिकल आणि एक्स जो येतो तो आपल्याला वापरायचा आहे. तर याचं उत्तर होईल जे की पर्याय नंबर क जे की ए आणि एक्स. तर टीचर हे एक एकवचनी नाम आहे ज्याचा उल्लेख पहिल्यांदा झाला आहे, म्हणून अनिश्चित आर्टिकल या ठिकाणी जे की अ हे वापरावं लागणार असेल. आणि सेकंडमध्ये काय आहे तर जेव्हा स्कूल किंवा कॉलेज या शब्दाचा उपयोग त्याच्या मूळ उद्देशासाठी केला जातो तेव्हा त्याच्या पूर्वी आर्टिकल वापरलं जात नाही, म्हणून त्या ठिकाणी एक्स हे येणार असेल. म्हणजेच कसं वाक्य कसं बनणार असेल, माय फादर हु इज अ टीचर गोज टू स्कूल इन द मॉर्निंग. या ठिकाणी कशाचीही गरज नाही, म्हणून या ठिकाणी एक्स या ठिकाणी येणार असेल, म्हणून पर्याय नंबर क हे याचं उत्तर होईल. त्यानंतरचा क्वेश्चन आपला 35 असा आहे फिल इन द ब्लँक विथ अ करेक्ट अल्टरनेटिव्ह. या ठिकाणी तर ॲप्स, गिबर, पिग्स त्याबरोबर काय आहे, पिग्स कशासाठी आहे तर ॲप्स म्हणजे याप्रमाणे गिबर आहे म्हणजे की ॲप्स माकड बडबडणे आवाज करतात. त्याचप्रमाणे जे पिग्स आहेत ते पिग्स काय करतात तर जे की ग्रंट
म्हणजे काय गुरगुरणे हे त्यासाठी योग्य असणार आहे. म्हणून पर्याय नंबर ब हे याचं उत्तर होणार असेल. त्यानंतरचा आपला पुढील क्वेश्चन असा आहे, स्टेट व्हॉट पार्ट ऑफ स्पीच इज अंडरलाइनेड वर्ड. तर या ठिकाणी द पोलीस सेड दॅट दे हॅड रिॲक्ट ॲज फास्ट ॲज दे कुड. या ठिकाणी याचं जे आहे ते होणार असेल. या ठिकाणी फास्टचा अंडरलाईन आपल्याला केलेला आहे, त्याचं या ठिकाणी आपला जे अंडरलाईन वर्डचा पार्ट ऑफ स्पीच या ठिकाणी सांगायचा आहे, जे की काय होणारा असेल. तर याचं उत्तर आहे पर्याय नंबर ब, जे की ॲडवर्ब हे जे आहे ते होणार असेल. तर कशावरून? कारण का वाक्यातील अंडरलाईन केलेला शब्द फास्ट हा क्रियापदाबद्दल अधिक माहिती देतो आहे की त्यांनी किती जलद प्रतिक्रिया दिली. जे शब्द क्रियापदाबद्दल अधिक माहिती देतात त्यांना जे आहे थोडक्यामध्ये क्रियाविशेषण असं म्हणतात. त्याला आपण इंग्लिशमध्ये ॲडवर्ब असं जे आहे थोडक्यामध्ये म्हणतो. म्हणून पर्याय नंबर ब याचं उत्तर होणार असेल. त्यानंतरचा आपला 37वा प्रश्न, चूज द करेक्ट पॅसिव्ह व्हॉइस फ्रॉम द गिव्हन सेंटेन्स. तर गिव्हन सेंटेन्स आपल्याला व्हॉइस चेंज करायचा आहे, पॅसिव्ह व्हॉइस या ठिकाणी सांगायचा आहे, जे की याचं काय उत्तर होणार असेल. तर समवन हॅज स्टोलन माय पेन. तर या ठिकाणी या वाक्याचं आपल्याला पॅसिव्ह व्हॉइस करायचं आहे. तर ऍक्टिव्ह व्हॉइस मधील वाक्य पॅसिव्ह व्हॉइस मध्ये करता वेळेस आपल्याला प्रेझेंट परफेक्ट टेन्स यामध्ये हॅज किंवा हॅव किंवा V3 मध्ये जे थोडक्यामध्ये आहे. तर ऍक्टिव्ह व्हॉइस मधलं जे वाक्य आहे ते. त्यानंतर आपला पॅसिव्ह व्हॉइस मध्ये करता वेळेस जे काही ऑब्जेक्ट आहे प्लस हॅव, जे काही हॅज हॅव आहे प्लस बीन प्लस वर्बचं तिसरं फॉर्म प्लस सब्जेक्ट या ठिकाणी वापरावा लागतो. तर या ठिकाणी पाहिलं तर ऑब्जेक्ट काय आहे, तर माय पेन एक वचने असल्याने या ठिकाणी आपल्याला काय वापरावं लागेल, तर या ठिकाणी आपल्याला हॅज जे आहे ते थोडक्यामध्ये वापरावं लागेल. आणि समवन हा करतात जे की पॅसिव्ह व्हॉइस मध्ये अनेकदा वगळला जातो कारण तो महत्वाचा नसतो. तर योग्य पॅसिव्ह व्हॉइस कसं होणार असेल, जे की माय पेन हॅज बीन स्टोलन या प्रकारे हे वाक्य होणार असेल, जे की पर्याय नंबर आपल्याला ड मध्ये पाहायला मिळणार असेल. म्हणून पर्याय नंबर ड हे याचं अचूक उत्तर होणार असेल. त्यानंतरचा आपला पुढील 38वा प्रश्न असा आहे, फाइंड आउट द फ्रेज विच कॅन करेक्टली सबस्टिट्यूट द अंडरलाइनेड पार्ट ऑफ सेंटेन्स. या ठिकाणी अंडरलाइनेड आपला जो पार्ट आहे त्याचा सबस्टिट्यूट करायचा आहे. तर इफ द सेंटेन्स इज करेक्ट ॲज इट इज द आन्सर इज नो इम्प्रूव्हमेंट. या ठिकाणी आपल्याला सांगायचं आहे. तर हु वर्क्स हार्ड सक्सेस इन लाईफ. तर सुरुवातीला जे हे वाक्य जे या ठिकाणी हु वापरल्याने ते प्रश्नार्थक वाढते, परंतु येथे सर्वसामान्य व्यक्तीबद्दल बोललेलं आहे. तर हु एव्हर म्हणजे की जो कोणी हे नाम किंवा सर्वनाम म्हणून काम करते, ज्यामुळे वाक्याचा अर्थ जो कोणी एकवचनी मेहनत करतो तो जीवनात यशस्वी होतो. या ठिकाणी जो कोणी मेहनत करतो तो जीवनात यशस्वी होतो असा थोडक्यामध्ये होतो. म्हणून क्रियापद या ठिकाणी वर्क्स हे एकवचनी असल्याने हुएव्हर जे की योग्य आहे. म्हणून पर्याय नंबर याचं काय होणार असेल, जे की सी हे याचं जे आहे ते उत्तर होणार असेल. सेम तुम्हाला या प्रकारचे प्रश्न तुमच्या येणाऱ्या परीक्षेमध्ये थोडक्यामध्ये पाहायला मिळणारे असतील मित्रांनो. आणि तुम्हाला अशा प्रकारच्या प्रश्नांचा सराव प्रॅक्टिस ठेवणं खूप इम्पॉर्टंट आहे. त्यानंतर आपला प्रश्न पुढील असा आहे, इन द क्वेश्चन्स बिलो ओनली वन अमॉंग द गिवन अल्टरनेटिव्ह इज करेक्टली स्पेल्ड. तर या ठिकाणी चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह. तर या ठिकाणी करेक्ट अल्टरनेटिव्ह स्पेलिंग असलेलं आपल्याला शोधायचं आहे. आणि या ठिकाणी मेंटेनन्स हा शब्द आपल्याला दिलेला आहे. तर मेंटेनन्सची स्पेलिंग आपल्याला योग्य ती या ठिकाणी सांगायची आहे. तर मेंटेनन्सची स्पेलिंग कशी आहे, ज्यामध्ये सुरुवातीला आहे MAINTENANCE या प्रकारे जे की मेंटेनन्सची करेक्ट स्पेलिंग आहे, जे की पर्याय नंबर आपल्याला ब मध्ये पाहायला मिळते. तर पर्याय नंबर ब याचं अचूक उत्तर होणार असेल. त्यानंतरचा क्वेश्चन नंबर 40वा आपला, चूज द प्रॉपर अल्टरनेटिव्ह टू फिल इन द ब्लँक्स. या ठिकाणी जो काय अल्टरनेटिव्ह आहे प्रॉपर फिल इन द ब्लँक्स या ठिकाणी मांडायचा आहे. तर शी हॅज अ पॅशन डॅश म्युझिक. तर या ठिकाणी पॅशनच्या समोर काय येते हे आपल्याला सांगायचं आहे. तर पॅशन म्हणजे की तीव्र आवड या नामासोबत योग्य प्रिपोजिशन जो आपण वापरतो तो कोणता आहे, जो की फॉर हा वापरतो, जे की फॉर आपल्याला काय मध्ये दिसतो, जे की पर्याय नंबर 2 मध्ये दिसतो. तर पॅशन फॉर म्हणजे कशाची तरी तीव्र आवड आहे असं यामध्ये स्पष्ट होतं. म्हणून पर्याय नंबर ब याचं जे आहे ते या ठिकाणी उत्तर होणार असेल. तर मित्रांनो, असे हे आपल्या आजच्या व्हिडिओमधले काही मराठी व्याकरणावर आधारित जे की बेसिक टॉपिक आहेत, यावर तुम्हाला 100% फिक्स हा प्रश्न पाहायला मिळणार असेल. आणि इंग्लिश ग्रामरचे आपण दोन्हीचे या ठिकाणी काय आपण तुम्हाला हिंट्स टॉपिक या ठिकाणी प्रोव्हाइड करून दिले आहेत. तुम्हाला ह्या टॉपिकवर जास्तीत जास्त अभ्यास करायचा आहे. आणि ज्या कोणी विद्यार्थ्यांनी अजूनही आपली
TET साठीची टेस्ट सिरीजची बॅच एनरोल केलं नसेल तर त्या विद्यार्थ्यांना आता शेवटचं सांगतो की TET तुम्ही 50 कुपन कोड आपला वापरा आणि अंतिम दिवसांमध्ये आपल्या टेस्ट सिरीजचा रेग्युलरली तुम्ही दिवस रात्र कधीही तुम्ही सराव करा. मात्र सराव करत राहा. 100% तुम्हाला तसे मिळते जुळते प्रश्न परीक्षेमध्ये पाहायला जे आहे ते मिळणारे असतील आणि मित्रांनो असणारे असतील. त्यामुळे संपूर्ण टेस्ट हे खूप इम्पॉर्टंट आहेत. लगेचच्या लगेच आपल्या ॲपवर जा. ॲपवरून तुम्ही कोर्स एनरोल करून घ्या आणि चांगल्या आणि उत्तम तयारीला मित्रांनो आज व या क्षणापासून लागा. आणि आपले जेवढे काही व्हिडिओज आहेत त्याचे अपडेट वगैरे तुम्हाला जर मिळत नसतील तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. सबस्क्राईब करून मित्रांनो संपूर्ण आपल्या टेलिग्राम ग्रुपवर जॉईन करून घ्या. त्या ठिकाणी तुम्हाला त्याचे सर्व काही अपडेट वगैरे मिळणारे असतील. तर भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये नवीन प्रश्नांसोबत, नवीन माहिती व नवीन अपडेट सोबत. तोपर्यंत मित्रांनो बी प्रॅक्टिस क्रॅक एक्झाम.